आध्यात्मिक सल्लागार आदरणीय रेव्हरेंड फादर एरिक अल्फान्सो, भुईगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय रेव्हरेंड फादर विजय लोपिस, रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा सौ रीटा डिसोजा, भुईगाव सोडॅलिटीच्या अध्यक्षा सौ ललिता सोज. कृपया आपण बसून घ्यावं. आपल्या सहस्त्र करांनी या सृष्टीला प्रकाशमय करणारा सूर्य आपले कार्य पूर्ण करून शांतपणे मावळतीच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. सकाळी फुललेली फुलं दिवसभर सुगंध देऊन कोमेजून गेली आहेत. सृष्टीतला प्रत्येक घटक आपल्या गुणांची उधळण करून रिक्त होत असतो. आपण स्त्रिया या सृष्टीचा सर्वोत्तम घटक. आयुष्यभर प्रेम, त्याग, माया आणि कर्तृत्वाची उधळण करत समाजाला समृद्ध करत असतो. कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी सखी. नातं कोणतंही असो, स्त्री शक्ती बनून समाजाला दिशा देत असते. अशा या महान स्त्री शक्तीला वंदन करताना इथे हजर असलेल्या सर्व माता भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस केवळ उत्सव नाही, तर स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि समाजातील तिच्या महान योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आमंत्रित पाहुणे मंडळी आणि इथे बहुसंख्येने हजर असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींचे मी सौ रंजना करवालो आणि माझी मैत्रीण सौ भारती अथाईत होली फॅमिली चर्च भुईगावतर्फे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात आपण परमेश्वराच्या स्मरणाने करतो. जिथे परमेश्वराचे नाव घेतले जाते तिथे शांतता आणि आशीर्वाद नांदतो. अशा या पवित्र विचारांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत सर्वांच्या कल्याणासाठी आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण ईश्वरचरणी वंदन करूया. ईशस्तवन सादर करतील नानभाट पॅरिशमधील आपल्या भगिनी. क्या फूल चढ़ाओ मैं प्रभु के चरणों में, कहाँ कैसे क्या उपहार दूं मैं समझ ना पाऊं. क्या फूल चढ़ाऊं मैं प्रभु के चरणों में, कहाँ कैसे क्या उपहार दूं मैं समझ ना पाऊं. मुझे बता दे प्यारे प्रभु क्या पसंद है मेरे प्रभु, उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए, उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए. मेरा ये जीवन तुझको समर्पण करती हूँ मैं प्रभु तेरे लिए. मेरा ये जीवन तुझको समर्पण करती हूँ मैं प्रभु तेरे लिए. उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए, उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए. रोटी और दाखरस प्रभु को अर्पण ग्रहण कर ले, पावन बना दे. रोटी और दाखरस प्रभु को अर्पण ग्रहण कर ले, पावन बना दे.
फल फूल लाए हैं हम प्रभु के चरणों में। थाली में फल फूल लाए हैं हम प्रभु के चरणों में। उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे छून लाऊं तेरे लिए, उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे छून लाऊं तेरे लिए। क्या फूल चढ़ाऊं मैं प्रभु के चरणों में। कहाँ कैसे क्या उपहार दूं मैं समझ ना पाऊं। क्या फूल चढ़ाऊं मैं प्रभु के चरणों में। कहाँ कैसे क्या उपहार दूं मैं समझ ना पाऊं। मुझे बता दे प्यारे प्रभु क्या पसंद है मेरे प्रभु। उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए, उसे तोड़ लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए, उसे चून लाऊं तेरे लिए। सुंदरशा ईशस्तवनाने आपल्या कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली आहे. या सुरेल प्रार्थनेतून ईश्वराचे स्मरण करत आपण सर्वांनी मनशांतीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला. या सुंदर सादरीकरणाबद्दल नानभाट पॅरिसचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आभार मानूया. नृत्य म्हणजे आनंदाची भाषा. भावना जेव्हा शब्दात व्यक्त होत नाहीत तेव्हा त्या नृत्यातून व्यक्त होतात. नृत्याद्वारे आपले स्वागत करण्यासाठी मी वाघोली मर्देस पॅरिसमधील भगिनींना मंचावर आमंत्रित करते. निमंत्रण हमारा आपको मिला, आप जो पधारे ये गुलशन खिला। निमंत्रण हमारा आपको मिला, आप जो पधारे ये गुलशन खिला। स्वागत करते हैं दिल से हम, सुस्वागतम शुभ स्वागतम। स्वागत करते हैं दिल से हम, सुस्वागतम शुभ स्वागतम। नज़ारे भी अब तो झूम रहे हैं आपके आने से। अंबर भी देखो मुस्कुरा रहा है आपके आने से। चलता रहे ये सिलसिला, हर लब कहे प्रभु हमको मिला। चलता रहे ये सिलसिला, हर लब कहे प्रभु हमको मिला। स्वागत करते हैं दिल से हम, सुस्वागतम शुभ स्वागतम। स्वागत करते हैं दिल से हम, सुस्वागतम शुभ स्वागतम।
आपके आने से। परिवर्तन की ये कारवां चला, निकले जो हम चला काफिला। परिवर्तन की ये कारवां चला, निकले जो हम चला काफिला। स्वागत करते हैं दिल से हम, सुस्वागतम शुभ स्वागतम। स्वागत करते हैं दिल से हम, सुस्वागतम शुभ स्वागतम। वाव, अतिशय सुंदर आणि जोशपूर्ण अशा स्वागत नृत्याने आपण कार्यक्रमाची सुरुवात अधिकच उत्साहपूर्ण केलेली आहे। उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना दाद देऊया। मान्यवरांचे आता व्यासपीठावर आगमन होत आहे। सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा, आदरणीय मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया, सन्माननीय डॉमिनिका डाबरे, धर्म प्रांतीय महिला आयोगाच्या संचालिका सिस्टर वंदना, आदरणीय रेव्हरेंड फादर एरिक अल्फान्सो, आदरणीय रेव्हरेंड फादर विजय लोपिस, रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा सौ रीटा डिसोजा। तारे जशी आकाशाची शोभा वाढवतात, तशीच काही व्यक्तिमत्वे आपल्या कार्याने समाजाची मान उंचावतात। कर्तृत्व, समर्पण आणि प्रेरणेच्या तेजाने उजळलेली ही मान्यवर मंडळी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। अशा या मान्यवरांचा परिचय करून देणे आणि त्यांचे मनपूर्वक स्वागत करणे हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। भारतीय संस्कृतीत रोपटे हे जीवन, आशा आणि वाढ याचे प्रतीक मानले जाते। स्त्री ही अशाच जिद्दीने आणि मायेने आयुष्य फुलवत समाजाला समृद्ध करते। म्हणूनच आज आपण आपल्या मान्यवरांचे स्वागत रोपटे देऊन करणार आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष वसई धर्मप्रांताला लाभलेले तरुण, हुशार आणि उत्साही मेंढपाळ सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा। मागच्या वर्षी दिवंगत पोप फ्रान्सिस यांनी वसई धर्मप्रांताचे बिशप म्हणून त्यांची नियुक्ती केली। वसईचे भूमिपुत्र असलेल्या बिशपांनी नंदाखाल, भिवंडी, आगाशी, रमेदी अशा विविध धर्मग्रामात तसेच मायनर सेमिनरीचे रेक्टर म्हणून आपल्या सेवेचा अमिट असा ठसा उमटवला। त्यांच्या सेवाभावी आणि निस्वार्थ कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्यांचे बिशप म्हणून त्यांची ख्याती पसरली आहे। अशा या सर्वांचे आदरस्थान बनलेल्या, प्रभावी वक्तृत्वाचे दान लाभलेल्या सन्माननीय बिशप साहेबांचे स्वागत करतील भुईगाव पॅरिशच्या सोडॅलिटी अध्यक्षा श्रीमती ललिता सोज। आमच्या शब्दांना तुमच्या टाळ्यांची साथ मिळाली तर या मंचावरचा प्रत्येक क्षण सोन्यासारखा उजळून निघेल। वसईतील तमाम महिलांच्या मनात आदरांचे स्थान मिळविलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि जन आंदोलनाच्या प्रणेत्या, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सन्माननीय डॉमिनिका डाबरे यांचे स्वागत करतील रमेदी पॅरिसच्या सोडॅलिटी अध्यक्षा सौ लायरा रिबेलो। रमेद माता फेडरेशनचे संस्थापक, ज्येष्ठ साहित्यिक, सुवार्ता मासिकाचे माजी संपादक आदरणीय मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया यांचे स्वागत करतील अर्नाळा पॅरिसच्या सोडालिटी अध्यक्षा सौ रेश्मा माल्या। धर्मप्रांतीय महिला आयोगाच्या संचालिका सिस्टर वंदना
या MSW असून फ्रान्सिस्कन मिशनरीज ऑफ क्राइस्ट द किंग या संस्थेमध्ये प्रोव्हेन्शन म्हणून कार्यभार सांभाळलेला आहे. सध्या उमेळा फाटक पापडी येथे त्या सुपिरियर म्हणून कार्यरत आहेत. त्या फिजिओथेरपिस्ट आहेत. रमेद माता फेडरेशनच्या सचिव वसई कोळीवाडा पॅरिसच्या सौ सुजाता फुल्या यांनी सिस्टरांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. कर्तव्यदक्ष समर्पित वृत्तीने कार्य करणारे प्रभावी प्रवचनकार असलेले आणि रमेद माता फेडरेशनचे आध्यात्मिक सल्लागार आदरणीय रेव्हरंड फादर एरिक अल्फान्सो यांचे स्वागत करतील ज्योती पॅरिसच्या सोडॅलिटी अध्यक्षा श्रीमती उषा बरबोज. कृपया स्टेजवरील आनंद लहरींना आपल्या हाताची गाज देऊया आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आध्यात्मिक आणि प्रभुवचनावर भर देत सर्वांना प्रभू सेवेत वाढण्यास प्रेरणा देणारे, दूरदृष्टी, शिस्तप्रिय आणि पारदर्शक नेतृत्वाच्या बळावर भुईगाव पॅरिसचा कायापालट घडवणारे भुईगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय रेव्हरंड फादर विजय लोपिस यांचे स्वागत करतील नंदाखाल पॅरिसच्या सोडॅलिटी अध्यक्षा सौ अनिता लोपिस. ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेल्या रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा सौ रीटा डिसोजा यांचे स्वागत करतील वालीव पॅरिसच्या सोडॅलिटी अध्यक्षा श्रीमती राजश्री बरेटो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी आणि माझ्या सर्व मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. कोणत्याही कार्यक्रमाची दिशा ठरवणारे विचार म्हणजे प्रास्ताविक. रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा सौ रीटा डिसोजा यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, प्रमुख वक्त्या ज्येष्ठ समाजसेविका डॉमिनिका डाबरे मॅडम, रमेद माता फेडरेशनचे संस्थापक मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया, धर्मप्रांतीय महिला आयोगाच्या संचालिका सिस्टर वंदना, रमेद माता फेडरेशनचे आध्यात्मिक सल्लागार व संचालक फादर एरिक अल्फान्सो, होली फॅमिली चर्च भुईगावचे प्रमुख धर्मगुरू फादर विजय लोपिस, उपस्थित सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी व आजच्या कार्यक्रमाचे मानकरी तुम्ही सर्व माता भगिनी, तुम्हा सर्वांचे आजच्या या धर्मप्रांतीय महिला दिनासाठी हार्दिक स्वागत. सामर्थ्य म्हणजे केवळ मोठ्याने बोलणे नव्हे, कधीकधी ते सहनशीलतेत असते. भय भीती असतानाही धैर्याने उभे राहणे आवश्यक असते. म्हणूनच की काय, संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्रियांचे अधिकार आणि शांततेसाठी 8 मार्चला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिली आणि तो जगभर साजराही झाला. पण तो रविवार असल्याने आपण आज साजरा करतो. त्यासाठी बिशप पुढाकार घेतात. विखुरलेल्या आपल्या आया बहिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न ते करतात. वसई धर्मप्रांत व रमेद माता फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने हा महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने मी बिशप साहेब तुमचे मनापासून आभार मानते.
शिक्षण, नेतृत्व, सामाजिक सुधारणा, पर्यावरण आणि राजकारण यात सक्रिय असलेल्या बहुयामी स्त्रीचं जिवंत उदाहरणच तुमच्यासमोर आहे. आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाचेही आपण काही देणे लागतो. त्यामुळे केवळ प्रपंचात अडकून न राहता त्याही पलीकडे स्त्रीची सामाजिक बांधिलकी काय असते या विषयावर डॉमिनिका मॅडम आपली चांगली कानउघडणी करतीलच, म्हणून मी जास्त काही बोलत नाही. आपण कसे काम करतो ते पाहण्यासाठी आपले हेडमास्टर नेहमी आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. मॉन्सिनियर, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. आपली आदर्श पवित्र मरिया आहे. होली फॅमिली म्हणजे पवित्र कुटुंब. पवित्र मरिया ही कुटुंबाची राणी आहे. आपणही तिच्याप्रमाणे आपली कौटुंबिक जबाबदारी पार पडताना गरजू व गरजवंतांना मदतीचा हात दिला पाहिजे. गेल्या वर्षी आपण मदर ऑफ गॉड चर्च पाली येथे महिला मेळावा घेतला. तिथेही पवित्र मरिया आपल्यासोबत होती. हा योगायोगच म्हणावा. पुढच्या वर्षी पवित्र मरियेला वाहिलेल्या वसई धर्मप्रांतातील एकमेव चर्च आवर लेडी ऑफ फातिमा तिथे हा मेळावा घ्यावा अशी मी बिशपांना विनंती करते. यावर्षी निसर्गाच्या सानिध्यात एक कुटुंब म्हणून सर्वांना एकत्रित करण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल फादर विजय लोपिस व समस्त भुईगावकरांचे मनापासून आभार. महिला दिनाला मोबाईलवर दिवसभर बरंच काही येत होतं. त्यातील 4 ओळी ऐकून मी माझे प्रास्ताविक पूर्ण करते. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. धन्यवाद. धन्यवाद सौ रीटा डिसोजा मॅडम. अतिशय सुंदर शब्दात कार्यक्रमाची उद्दिष्ट आणि महत्त्व आपण सादर केलेत. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद. माणुसकीच्या वाटेवर चालताना अंधारात दीप बनून उजेड देणाऱ्या मनाला, निस्वार्थ भावनेने इतरांसाठी झटणाऱ्या कार्याला शब्द अपुरे पडतात. म्हणूनच अशा कार्याला आपण शब्दांनी नव्हे तर मनापासूनच्या कृतज्ञतेने सलाम करतो. कारण समाज घडवणारी माणसं मोठ्या पदांनी नाही तर मोठ्या मनाने ओळखली जातात. अशाच एका स्त्री शक्तीचा आपण मनापासून सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा यांना विनंती करते की आपल्या वसईच्या रणरागिणी सन्माननीय डॉमिनिका डाबरे यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावे. सन्मान करण्याअगोदर फादर एरिक यांनी मला विनंती केली होती की हा सन्मान काय आहे याविषयी थोडंसं आपल्या या भगिनींना सांगावं. आणि म्हणून प्रथम हा सन्मान काय आहे त्याविषयी तुम्हाला सांगतो आणि मग हा सन्मान करीन. म्हणजे हा सन्मान कसा आहे, कोणता आहे, तो जर आपल्याला समजला की त्या सन्मानाचं महत्त्व आणि मग आपली भगिनी डॉमिनिकाताई किती उंच आहेत याचा आपल्याला अनुभव येईल. प्रिय भगिनींनो, CBCI म्हणजेच कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया, अखिल भारतीय बिशपांची परिषद
ज्यामध्ये यावर्षी 202 बिशप बँगलोरला उपस्थित होते. एकंदरीत 234 बिशपांची ही परिषद आहे. भारतामध्ये 174 धर्मप्रांत आहेत आणि या CBCIने या भारतीय बिशपांच्या परिषदेने ह्या वर्षी पहिल्यांदाच असा विचार केला की शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये, तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही पृथ्वीचे प्रकाश आहात आणि म्हणून आपले जे प्रापंचिक आहेत त्यांचा चर्चमधील, समाजातील आणि राष्ट्रप्रती जी सेवा आहे त्याचा सन्मान झाला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी सर्व बिशपांना पत्र लिहिले की तुमच्या धर्मप्रांतातील एक नाव आम्हाला तुम्ही सूचित करा की जी व्यक्ती आपल्या श्रद्धेमध्ये मुळावलेली आहे आणि श्रद्धेतून प्रेरणा घेऊन त्यांनी ख्रिस्त सभेसाठी, समाजासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी सेवाकार्य केलेलं आहे. आणि हे सर्व सांगत असताना आम्हाला ह्याची मोठी वाच्यता करायची नव्हती हे देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने विचारविनिमय करून, प्रार्थना करून मी आपल्या डॉमिनिकाताई ह्यांचं नाव सुचवलं होतं. हे नाव सुचवताना माझ्यापुढे काय निकष होते, तर हे नाव सुचवत असताना ऐन तारुण्यामध्ये मी डॉमिनिकाताई ह्यांना युवदर्शनचं अध्यक्षपद स्वीकारताना पाहिलेलं होतं आणि ती जी भूमिका त्याने त्यावेळेला बजावलेली होती, म्हणजेच गेली 50 वर्ष सेवाकार्यामध्ये ज्यांनी वाहून घेतलेलं आहे असं हे व्यक्तिमत्व माझ्या समोर आलं. त्यानंतर तरुण मुलगी म्हणून, युवती म्हणून कार्य करून त्यांनी आपल्या सेवाकार्याला पूर्णविराम दिला नाही, तर त्यानंतरही आपला शिक्षकीय पेशा पूर्ण करीत असताना सहकार क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि विशेष करून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी जो योगदान दिलेलं आहे तो फार मोठा आहे. स्त्री शक्तीचा आवाज म्हणून त्या आज वसईमध्ये ओळखल्या जातात. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आज देखील त्या गावागावामध्ये आणि नाक्यानाक्यावर मोर्चा उभं करण्यामध्ये पुढे असतात आणि जो आवाज ते तिथे उठवत असतात त्या आवाजाला आजही दखल घेतली जाते. असं हे सुंदर नेतृत्व, श्रद्धेमध्ये परिपक्व झालेलं नेतृत्व आणि त्यानुसार सेवेसाठी परिपक्व असलेलं हे नेतृत्व माझ्यासमोर आलं आणि हे नाव गुप्तपणे मी त्या CBCIला पाठवलं होतं. त्यानंतर तिथे त्यांची छाननी झाली. 174 डायसिसमधून नावं अपेक्षित होती आणि जी नावं निवडली गेली होती त्यामध्ये त्याने फक्त 19 नावं निवडली. त्यामध्ये फक्त 2 स्त्रिया आणि 1 सिस्टर अशा 3च महिला निवडल्या होत्या आणि त्यामध्ये आपल्या डॉमिनिकाताई ह्यांची निवड झाली आहे. आणि म्हणून हा सन्मान जरी छोटा असला तरी त्याची व्याप्ती जी आहे ती किती मोठी आहे याचा तुम्हाला अनुभव येईल. आणि परमेश्वराने जणू काही ही निवड केली आहे आणि हा मान केवळ त्यांच्यापुरता नाही, तर तो मान आपल्या सर्व महिलांसाठी आहे, तो मान आपल्या वसई धर्मप्रांतासाठी आहे. आणि म्हणूनच आपण परमेश्वराचे आभार मानूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. हा मान माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा मान जरी असला तरी मला वाटतं की ह्या मानापेक्षा निस्वार्थी सेवा, निष्ठावंत सेवा, सातत्याने केलेली सेवा ह्याची जणू काही ती पोचपावती आहे. आणि म्हणून त्याबद्दल परमेश्वराचे आपण विशेष आभार मानूया आणि डॉमिनिकाताई ह्यांचं खास अभिनंदन करूया. सभागृहाला नम्र आवाहन, टाळ्या इतक्या जोरात वाजवा की घरी असलेल्या भुईगावकरांनाही कळलं पाहिजे. वसईच्या रणरागिणीला आता सन्मानित केलं जात आहे.
कृपया आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. ती अंधारातला प्रकाश, ती जीवनातला विश्वास, तिच्या प्रेमामुळेच फुलतो जगाचा श्वास. सन्मान मूर्तीचे अभिनंदन आणि मान्यवरांना धन्यवाद. स्त्री म्हणजे संस्काराची शाळा. घराचा उंबरठा ओलांडून ती समाजाच्या उन्नतीसाठी पुढे येते. तेव्हा बदलाची नवी पहाट उगवते. जबाबदारीची जाणीव मनात ठेवून समाजासाठी कार्य करणारी स्त्री खऱ्या अर्थाने परिवर्तनाची शिल्पकार ठरते. सन्माननीय डॉमिनिका डाबरे हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अनुभवातून, विचारातून आपल्याला नक्कीच नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करत मी त्यांना आपल्याशी हितगुज साधण्याची विनंती करते. माननीय बिशप थॉमस डिसोजा, आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय भगिनीनो, बिशपाने बोलताना सांगितलं की मी पेशाने शिक्षिका आणि आपल्यामध्ये सुद्धा अनेक शिक्षिका इथे बसलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे की आम्ही वर्गात गेलो की त्या ठिकाणी 35 मिनटं बोलल्याशिवाय आम्ही खाली बसत नाहीत. आणि फादरांनी तर मला त्याहीपेक्षा कमी वेळ दिलेला आहे की ती मी आधी सांगत नाही, नाहीतर तुम्ही सांगेल बाप रे एवढं बोला सकाळी. तर मी या ठिकाणी सूत्रसंचलन करते, त्यांना मी सांगेल तुम्हाला त्या टायमाची कल्पना असेल, वेळ झाली की तुम्ही बेल मारायला हरकत नाही, जशी आपल्या शाळेमध्ये बेल वाजते. आज या ठिकाणी येत असताना आणि हा जो माझा सत्कार झाला, मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की नॅशनल लेवलवरती जो सत्कार झाला त्यापेक्षा आजचा सत्कार हा मला खूप मोठा वाटला. माझ्या घरचा आहेर होता तो. आणि बिशपाने सांगितलं की हा केवळ डॉमिनिकाचा एकटीचा नाही सत्कार, ज्यांच्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी कार्य केलेलं आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा जो सत्कार आहे. ज्या पॅरिशमध्ये मी वाढली तो आमच्या गिरीजकरांचा सत्कार आहे. ज्या वसईमध्ये मी मोठे होते आणि ज्या आंदोलनामध्ये तुम्ही सगळ्यांनी जी आम्हाला साथ दिली, तुम्हा सगळ्या वसईकरांचा हा सत्कार आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या समस्त महिला, वसईकर महिलांचा हा सत्कार आहे असं मी मानते. आणि ह्यापर्यंत पोचण्याची संधी जी बिशपाने दिली, माझ्या ध्यानी मेनी स्वप्नी काहीही नसताना अगदी गुपित ठेवलं आणि त्याने जे नाव पाठवलं, एवढ्या मोठेपणाने माझा विचार त्याने केला. बिशप, आयुष्यामध्ये मी अनेक सत्कार माझे झालेले आहेत, मला अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत, मला अनेक असे मोमेंटो मिळालेले आहेत, पण या सर्वामध्ये माझा मोठा सत्कार असेल तो आहे. तुमचे मनापासून अगदी अभिनंदन. तो अशासाठी की मी लहानपणापासूनच कार्याला जी सुरुवात केली ती आपल्या चर्चमधून, लिजन ऑफ मेरी, गायन मंडळ, लहान मुलांचं जे पहिल्या कम्युनियन घेणाऱ्या मुलांची तयारी करणे, संडे स्कूल शिक्षिका, येथून जो पाया घातला गेला तो अजूनपर्यंत तो पाया जरी तिथे घातला गेला तरी त्या बिशपाने जे सांगितलं त्याच्यामध्ये सातत्य आहे. आणि म्हणून एक उच्चांक ह्या सर्व पारितोषिकामध्ये, सत्कारामध्ये सगळ्यात मोठा उच्चांक होता तो बँगलोर इथे झालेला माझा सन्मान. माझ्या प्रिय भगिनीनो, आता मी माझ्या विषयाकडे वळते. मला विषय दिलेला आहे की महिलांची सामाजिक बांधिलकी.
महिला दिन आपण जो साजरा करतो हा केवळ सण नाही, हा महिलांनी केलेल्या संघर्षाचा, महिलांनी दाखवलेल्या सामर्थ्याचा आणि महिलांना मिळालेल्या यशाचा तो सन्मानाचा दिवस आहे. महिला अनेक भूमिका पार पाडतात. मुलगी, आई, बहीण, मैत्रीण, सासू, सून अशा अनेक भूमिका पार पाडत असताना ह्या झाल्या घरातल्या आपल्या भूमिका, आपल्या नात्यातल्या भूमिका. पण ह्या पलीकडे जाऊन जेव्हा शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या भूमिका महिला पाडत असते ते अगदी कर्तव्यनिष्ठेने पार पाडते, हे आपण आपल्या जीवनामध्ये बघितलेलं आहे. पूर्वी महिलांना शिक्षण मिळत नव्हतं. शिक्षणासाठी घरकाम करण्यामध्ये महिलांना घरी ठेवलं जायचं आणि मुलांना शिकायला की मुलगा शिकला तो नोकरी करील आणि आईबाबांना बघेल, आणि मुलगी काय लग्न होऊन परक्याच्याच घरी जाणार आहे, अशी परिस्थिती पूर्वी होती. पण ती आता राहिलेली नाही. त्यानंतर हळूहळू स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या, नोकरी करू लागल्या आणि त्यानंतर त्यांना हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण आजच्या काळात जर आपण बघितलं तर सर्व क्षेत्रात महिला कुठेही कमी पडलेल्या नाहीत. उदाहरण घ्यायचं तर इंदिरा गांधीसारखं की जिने संपूर्ण भारत देशाचा कारभार पाहिला. मदर तेरेसा 7 समुद्रापलीकडून आल्या आणि त्याने आपल्या भारतामध्ये कार्य करीत असताना जणू काही संपूर्ण जगाचेच माता त्या झाल्या. अशा अनेक महिला आहेत की सावित्रीबाई फुले आहेत की ज्याने शिक्षणाच्या बाबतीत महिलांना शिक्षण मिळावं म्हणून ज्यांच्यावरती शेणगोळे फेकले गेले पण त्या मागे हटल्या नाहीत आणि त्याच्यामुळे स्त्रिया शिकायला लागल्या. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेल. दूर कशाला जायचं, आपल्यामध्ये सुद्धा अनेक अशा महिला आहेत की ज्या महिला आपापल्या क्षेत्रामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या रीतीने कार्य करीत आहेत. आणि सामाजिक बांधिलकीविषयी बोलायचं झालं, ही सामाजिक बांधिलकीचा बाळकडू आपल्याला आपल्या लहानपणापासूनच चर्चद्वारे दिलं जातं. ते म्हणजे कोणतं की आपला आल्तार सेवा संघापासूनचे म्हणजे सगळ्यात लहान मुलं, तर सगळ्यात आपण शेवटी जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिक संघ, यामध्ये आपल्या चर्च संलग्न सगळ्या संस्था आल्या. त्याच्यामध्ये आपली सोडॅलिटी आली, लिजन ऑफ मेरी आली, गायन मंडळ आलं, आपला प्रार्थना संघ आले. अशा वेगवेगळ्या संस्था ज्या आपल्या पॅरिशमध्ये चर्च संलग्न आहेत, ह्या संस्थाद्वारे आपण जणू काही सामाजिक बांधिलकी जी आपली ती पार पाडण्यासाठी सुरुवात त्या ठिकाणी करत असो. आणि हे देण्याचं कार्य आपल्याला आपल्या बिशप हाऊसपासून तर आपले फादर सिस्टर करत असतात, त्यांचं आपण टाळ्या वाजून अगदी मनापासून अभिनंदन करूया की आम्हाला सामाजिक बांधिलकीविषयी सांगायला कुठे दूर जावं लागत नाही. आमच्या लहानपणापासूनच ते आम्हाला जणू काही बाळकडू त्या ठिकाणी पाजलं जाते. मध्ये मध्ये असे फटाके फुटत जातील, मला खोकला झाला आहे थोडासा त्यामुळे. तर महिला ही केवळ कुटुंबाचे आधारस्तंभ नाही, तर ती समाज घडवणारी शक्ती आहे. आणि घरातील मुलावरती होणारे संस्कार, मुलांचे संगोपन, कुटुंबातील एकोपा टिकवणे आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवणे, या सर्व गोष्टीत महिलांची भूमिका खूप मोठी असते. समाज बदलायचा असेल तर महिलांनी पुढे आलं पाहिजे, कारण महिला जागृत असते तिथे कुटुंब प्रगत होते आणि कुटुंब प्रगत होत असतानाच समाज उन्नत होत असते. आई फक्त आपल्या मुलांना वाढवत नाही, तर ती आपल्या मुलाला घडवत असते, त्यांचं भविष्य घडवत असते. माझ्या वाचनामध्ये एक वाक्य आलं की माझं जीवन ही परमेश्वराने मला दिलेली देणगी आहे आणि माझ्या जीवनाद्वारे मी जे काही करणार आहे ती परमेश्वराला माझी भेट असेल. मग परमेश्वराने जर आपल्याला चांगलं जीवन दिलेलं आहे, धडधाकट शरीर दिलेलं आहे, चांगलं कुटुंब दिलेलं आहे, मनासारखं हवं ते सगळं दिलेलं आहे, मग एवढी मोठी देणगी माझ्या जीवनाची जर परमेश्वराने दिलेली आहे, तर माझ्या जीवनाने थोडंफार कार्य मी माझी नोकरी सांभाळून, मी माझी घरातली जबाबदारी सांभाळून, केवळ माझ्या कुटुंबासाठी नाही तर माझ्या समाजासाठी थोडंफार जे काही कार्य करील
तीच माझी सामाजिक बांधिलकी असेल, तीच माझी परमेश्वराला एक प्रकारची भेट असेल, हा विचार मी केला आणि माझ्या कार्याला सुरुवात केली. आणि बिशपाने जसं उल्लेख केला की त्यामुळे त्याच्यामध्ये माझं सातत्य राहिलं. नोकरी सांभाळली, 27 वर्ष शिक्षकेची नोकरी केली, 6 वर्षे प्रिन्सिपल म्हणून नोकरी केली. पण हे करत असताना माझी जी शाळेतली जबाबदारी होती त्याला कुठेही थोडीसुद्धा तडा न जाऊ देता, की माझी जी घरातली जबाबदारी होती त्याला थोडे कुठेही कमी पडू न देता उरलेला वेळ आपल्या समाजासाठी कसा देता येईल ह्या दृष्टीने आपण जर प्रयत्न केले, थोडासा वेळ काढला आणि जर वेळ काढल्यानंतर त्यामधून जे मिळणारं मानसिक समाधान आहे ते दुसऱ्या मोठ्या पारितोषिकासारखं त्याहीपेक्षा ते मोठं मानसिक समाधान असतं. याचा अनुभव केवळ मीच नाही, आपण जेव्हा इतरांसाठी थोडंफार जे काही करतो त्यावेळेला आपण सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला असेल. ज्या समाजात आपण वाढतो, ज्या समाजाद्वारे आपलं जगणं सुलभ झालेलं आहे, ज्या समाजासाठी मी काय करणार ते म्हणजे आपण आपल्या कुटुंबापासून, आपल्या मुलापासून, मी जसं सांगितलं मुलावर चांगले संस्कार करणे, त्यांचं संगोपन करणे आणि आपण त्यांना सकारात्मक विचाराकडे घेऊन जाणं हे संपूर्ण आपल्या हातात आहे. कारण असं म्हणतात एक महिला शिकली म्हणजे ती संपूर्ण कुटुंब शिकवत असते. याचा अनुभव आपण प्रत्येकजण घेत आहोत. आणि ही जी जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण आपल्या परीने कशी पार पाडता येईल ह्या बाबतीत नेहमीच प्रयत्नात राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे की आपल्याला सामाजिक जीवनामध्ये आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो का? आज सुद्धा आंदोलन होतं, अजूनही तिथे सुरू आहे, पण या ठिकाणी मला यायचं होतं म्हणून सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत मी तिथे थांबले आणि त्यानंतर मी ह्या ठिकाणी आले. आता फोन केलं, विचारलं, ते अजूनही सुरू आहे. कशासाठी? आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावर ते आंदोलन सुरू होतं. अशा वेळेला जेव्हा काही आंदोलनं होतात, मोर्चा होतात, महिलांचा सहभाग खूप मोठा असतो, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. पण आपल्याला थोडं पुढे जाऊन अधिकाधिक महिलांनी पुढे येता येईल का? कारण प्रश्न आपले आहेत, आपल्या समाजासाठी आपण लढत आहोत. मी तुम्हाला सांगत नाही की कोणत्या पक्षासाठी किंवा कशासाठी, पण सामाजिक प्रश्नासाठी आपण एकत्र येणं आणि आपल्या अंगी जी ताकद आहे, जेव्हा महिला समोर येते त्यावेळेला सरकारला एकदा नाही तर 7 वेळा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. याचं उदाहरण आपल्या ठिकाणी मुळगाव किंवा गिरीस, निर्मळ या ठिकाणी, उमराळा या ठिकाणी झालेल्या पाणी आंदोलनामध्ये आपण बघितलेलं आहे. महिला पुढे आल्या आणि आपल्या गावातला पाणी उपसा बंद झाला. ही ताकद आपल्या महिलांमध्ये आहे. म्हणूनच सांगितलं त्यांना 7 वेळा विचार करावा लागतो. आणि हे करत असताना आपल्याला आपण आपल्या समाजामध्ये आपण जर केलं तर त्याचा फायदा केवळ आपल्याला नाही तर आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी होत असतो. असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेलं. विद्येविना मती गेली, मती म्हणजे काय? बुद्धी. आपण जर शिक्षण घेतलं नाही, चांगलं शिक्षण म्हणजे खूप मोठं शिक्षण घेतलं पाहिजे अशातलं बाब नाही, पण चांगलं जे शिक्षण आहे ते आपण घेतलं नाही, जे आपण आपल्या मुलांना दिलं नाही, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, हे जर केलं नाही तर आपली बुद्धी विकसित होत नाही. मती म्हणजे काय? की आपली बुद्धी विकसित होत नाही. आपलं आचरण योग्य जर नसेल, आपलं वागणं बोलणं जर योग्य नसेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि आपली त्यामुळे प्रगती होऊ शकत नाही. आणि आपली प्रगती जर झाली नाही तर आपली आर्थिक उन्नती होत नाही. हेच या वाक्यामधून आपल्याला सांगितलं जातं आहे. समाजसेवा आणि विशेष करून आपली जी सामाजिक जबाबदारी पुढची जी आहे ती समाजसेवा करत असताना इतराविषयीची सहानुभूती असणं. सहानुभूती म्हणजे कोणतं? की एखादी व्यक्ती आजारी आहे, दुःखात आहे, अडचणीत आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर, मी असं नाही सांगत की खूप मोठं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे, रणांगणावर लढण्यासाठी गेलं पाहिजे अशातली बाब नाही, किंवा खूप मोठं आंदोलन केलं पाहिजे, पण निदान आपल्या आजूबाजूच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीसाठी आपण काही करू शकतो का?
मला एक आठवतं की आपल्याकडे हल्ली बाया कोणी आजारी पडलं की लगेच त्यांच्याकडे जातात, त्यांची विचारपूस करतात मरण झाल्यानंतर. कारण तुम्ही जर मुंबई बाजूला जर गेलात तर मरण झाल्यानंतर तिथे पेटी उचलायला 4 व्यक्ती मिळणं कठीण जातं. आणि आपल्याकडे जर बघितलं ती किती मोठा समुदाय, म्हणजे आपल्यातली जी काही एकी आहे, आपल्याला एकमेकाविषयी असलेली जी काही सहानुभूती आहे ती आपण सहानुभूती त्या ठिकाणी दाखवत असतो आणि अशा प्रकारची आपण पुढे ठेवली पाहिजे. त्यामुळे काय होते, त्या घरातल्या व्यक्तीचं दुःख कमी होतं, त्यांचा एक गेलेला घरातला आधार जो गेलेला आहे आपल्या 4 शब्द बोलण्याने त्यांना थोडीशी उभारी मिळते. पण हे करत असताना काही वेळेला एखादी बाई तरुण असताना जर तिचे पती मरण पावले तर तिला आधार देण्यापेक्षा काही वेळेला तिच्या मुलांसाठी ती बाहेर पडली तर आपण काही बोलतो का? 4 दिवस झाले नाही, 4 महिने झाले नाही ते एवढी फिरायला लागली का? संसार करायचा आहे, मुलांना खायला प्यायला घालायचं आहे. उलट आपण त्यांना सांगितलं पाहिजे की नाही झालं, आपल्याला 7 दिवस दुखवटा असेल किंवा महिनाभर दुखवटा असेल, पण तू बाहेर पडला पाहिजे तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मुलासाठी, तुमच्या सासू सासऱ्यासाठी वगैरे. आणि आपण अशा वेळेला त्यांना आधार दिला पाहिजे. बोलून आपण पटकन रिकामी होतो, पण त्यामुळे काही वेळेला त्या बाईच्या मनाची काय अवस्था होती याचा विचार करत नाहीत. पण अशाही महिला आहेत की त्या ठिकाणी त्या बाईला सांगतात की बाई तू पुढे राहा, कोणी बोललं मी तुझ्याबरोबर आहे. काही वेळेला पुरुष मंडळी, त्या दिवशी नंदाखालला व्याख्यान झालं, त्या व्याख्यानाला मी तिथे होते, त्या वेळेला एका गृहिणीला तिथे बोलायला दिलेलं होतं. ऐन तारुण्य तिचे मिस्टर, त्यांचा बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा, ऐन तारुण्य तिचे मिस्टर मरण पावले आणि तिने सांगितलं की हां मिस्टर मरण पावले, अचानक मरण पावले, असं पण नाही की आजारी होते, मोठा धक्का तिला होता, मुलं लहान लहान आहेत, त्याला वाढवायचं आहे. अशा वेळेला ती सांगते एक नाही तिने तिथे 5 पुरुषांची नावं घेतली की याने मला आधार दिला आणि माझा हा पुढे बिझनेस सुरू करण्यासाठी, ज्येष्ठ व्यक्ती होत्या त्याने मला दिला, त्यामुळे आधार दिला, त्यामुळे मी माझा बिझनेस पुढे चालू ठेवू लागले आणि आतापर्यंत तो माझा सुरू आहे. म्हणजे आपल्या ह्या महिलांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी एखाद्या, आपण सांगतो ना, एखाद्या महिला जर विजयी होत असेल, ती जर यशस्वी होत असेल तर तिच्या मागे पुरुष मंडळी असते. तर त्या बाईला त्या ठिकाणी महिलापेक्षा पुरुषाने एक मोठा आधार दिला आणि त्या ठिकाणी तिला सांगितलं आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू पुढे तुझा बिझनेस चालू ठेव, जी काही मदत लागेल ती मी करीन. आणि ती सांगते की आत्तापर्यंत ते मला मदत करत आहेत. अशा प्रकारे आपण आपलीसुद्धा भूमिका ह्या दृष्टीने पार पाडता येईल का? काही वेळेला आपण बोलून जातो. मला 1-2 उदाहरणं मुद्दामून द्यायचे त्या ठिकाणी. आपण बोलून जातो की नाही मुलगी असली ना का मुलगी बघते, आईवडिलांना बघते, मुलगा असला का तो बघत नाही. पण तो मुलगा जोपर्यंत लग्न झालं तोपर्यंत तो मुलगा बघत होता, लग्न झाल्यानंतरच तो बघत नाही. पण का बघत नाही? त्याची बायको त्या ठिकाणी आली, एखादी मुलगीच तिथे आली की नाही, एखादी बाईच त्या ठिकाणी आली की नाही. मग एखादी बाईच त्या ठिकाणी आपल्या आईवडिलांना न बघण्याकरता कारणीभूत ठरते. आपण का मुलाला दोष द्यावा? का पुरुषांना आपण दोष द्यावा? आपलीसुद्धा भूमिका आपण कशा प्रकारे घेत आहोत हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पण अशाही महिला आहेत आज माझ्यासमोरसुद्धा आहेत की मी तुम्हाला उदाहरण देऊ शकेल. आपल्या सासूची सेवा, नोकरी सोडली, नवऱ्याला सांगितलं आपण 1 रोटी खातात ना, अर्धी रोटी खाऊ, पण मी आईची आणि वडिलांची सेवा करीन, त्यांची किती वर्ष राहिलेली माहीत नाही, आणि त्यानंतर हवं तर मी नोकरी करीन, पण आता मला त्यांची सेवा करू दे, कारण त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, त्यांच्यामुळेच आपला संसार उभारला गेलेला आहे. अशासुद्धा महिला आपल्या समाजामध्ये आहेत. अशासुद्धा महिला की एखाद्या नर्सला लाजवील असं काम करणाऱ्या ज्या सुना आहेत त्या सुनाबरोबर सासू देखील आहेत. तुमच्यामध्ये अनेक जणी आहेत. मी तुम्हाला सांगेल, सून कामावर जाते, मी घरीच आहे ना, तिला डबा करून देणं, तिचा डबा तिच्या टेबलावर ठेवणं, तिला चहा करून देणं, ही सुद्धा भूमिका आपल्या सासवा आज करत आहेत. काही वेळेला आपण त्यांना सांगतो बस घणं करू नका ना, डोक्यावर बोल तुया ती, पण नाही, ती पण तेवढ्याच दृष्टीने तिला मग साथ देत असते. अशाही सासवा आहेत की आपल्या सुनेची त्या सेवा करतात आणि ते करण्यामध्ये त्यांना धन्यता वाटते, कारण ते अख्खा दिवस कामावर काम करून येते. मी खरी आहे ना, मग मी तेवढं करीन आणि मी मुलंसुद्धा सांभाळीन.
अशा दोन्ही प्रकारच्या सासू सुना आपल्या समाजामध्ये आहेत. जे आपण निवडायचं आहे की कोणत्या प्रकारची सासू मी होणार आहे, कोणत्या प्रकारची सून म्हणून मी माझी भूमिका पार पाडणार आहे. आपण बघतो की स्त्रियांना सगळ्या जबाबदाऱ्या घरातल्या पार पाडत असतात. आपण शाळेत असताना रफ वही असायची. रफ वही आपण कशाची बनवायचो? जुन्या ज्या वह्या आहेत ना त्याच्यातली उरलेली पानं सगळी फाडायची, बरी पानं आहेत ती फाडायची आणि त्याचे काय स्टेपल वगैरे करून त्याला नाही नीट बाइंडिंग केलेलं की नाही त्याला नीट कवर, पण त्याच्यामध्ये सगळे विषय रफ वही, पण त्या रफ वहीमध्ये सगळ्या विषयाला जागा असायची, प्रत्येक विषयाचं त्यामध्ये असायचं. तसं काही वेळेला महिलांचं जीवन असते की ती सगळ्यांना सांभाळून घेत असताना ते एक रफ वहीसारखं का आहे, तिला नाही चांगलं जीवन जगायला संधी मिळाली किंवा तिला त्या ठिकाणी तिला बांधणी करायला पण नाही मिळाली, मात्र तिने सगळ्यांना सामावून घेऊन सगळे घरातली मुलं बाळं सुना सासू ह्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन एक रफ वहीचं काम चांगल्या रीतीने कसं होते ते तिने तिच्या जीवनामध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजेच की दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधणं हेच महत्त्वाचं कार्य त्या ठिकाणी करत असते. हे करत असताना मी तेव्हाशी तुम्हाला उदाहरण दिलं की काही वेळेला महिलांचा पाय खेचण्याचा कसा प्रयत्न करतात. चर्चमध्ये पुढे जर येत असेल चालली मिरवाला पुढं आपण लगेच बोलून रिकामी होतो, पण ती वेळ देते, घरातली जी जबाबदारी आहे ती सांभाळून ती वेळ देत असते, चर्चसाठी देते, समाजासाठी देते, गावातल्या बायांसाठी देते. तिला आपण उलट पाठीवर शाबासकीची थाप दिली पाहिजे. त्यावेळेला मला एक गोष्ट आठवते, ती काल्पनिक आहे थोडीशी, पण बाजारामध्ये मासळी बाजारामध्ये आपण बघितलेलं असेल चिंबोरे आपले खेकडी विकायला आलेले होते आणि त्या ठिकाणी 4 टोपल्या अशा मांडलेल्या होत्या. त्याच्यातल्या 3 टोपल्यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि एका टोपलीवरती झाकण नव्हतं. तर त्याने सांगितलं अरे त्या खेकडे जे आहे चिंबोरे जे आहेत ते बाहेर पडतील ना. तर त्याने सांगितलं काही काळजी करू नका, ती जी टोपली आहे ना ती वसईची आहे म्हणे. म्हणजे वसईची म्हणे एक खेकडा वरती चढायला लागला का दुसरा त्याचे पाय खेचतो आणि खाली पाडतो, दुसरा बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला का त्याला तिसरा खेचतो आणि त्याला बाहेर पडे, म्हणजे बाहेर पडायला त्याला चान्सच मिळत नाही. तशी परिस्थिती आपली होऊ नये. काही महिलांच्या संदर्भातली ती असेल, पण ती न होता समाजामध्ये ज्या कार्य करणाऱ्या स्त्रिया आहेत, मग त्या शैक्षणिक क्षेत्रात असू द्या, सहकार क्षेत्रामध्ये असू द्या, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिलांना आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपण निदान त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊन त्यांना सांगितलं पाहिजे आम्हाला वेळ मिळत नाही, तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता इथे कार्यक्रमाला येत असताना अनेक महिला भेटल्या आणि अभिमानाने हात देऊन सांगत होत्या की अभिनंदन, आमचा मान वाढवला, वसईचा मान वाढवला. मला खूप बरं वाटलं की खरोखर आपला हा मान केवळ माझ्या एकटीचा नाही, आपल्या प्रत्येकीचा आहे आणि त्यामुळे तो जो आनंद झालेला आहे तो मला मिळालेला सन्मान आहे, पण तो आनंद तो मला तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावरती मला दिसून येत होता. आणि जेव्हा बिशप या ठिकाणी माझ्या खांद्यावरची जी शॉल देत होते, मायेची उभेची जी शॉल माझ्या खांद्यावरची जी देत होते, ही तुमच्या सगळ्यांचं एक प्रतीक म्हणून तुमची माया तुमची उब त्याने माझ्या खांद्यावरती दिलेली आहे. माझी जबाबदारी आता वाढलेली आहे, मी माझ्या परीने जेवढं जमेल ह्या पुढे सुद्धा मी कार्य करीत राहणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला आपली घरातील जबाबदारी, आपण नोकरी करत असतील ती जबाबदारी, ही सगळी पार पाडत असतानाच आपल्याला समाज घडवण्यासाठी आपल्याला जी एक शक्ती परमेश्वराने दिली, ही शक्ती आपण एकवटूया आणि स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी एकत्र येऊन सकारात्मक परिवर्तन घडवूया. धन्यवाद. स्त्री ही समाज घडवणारी एक शक्ती आहे. त्यासाठी चर्चचे फार मोठे योगदान आहे. समाजातील आपल्या प्रश्नांसाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या प्रभावी भाषणातून आपण अनेक मौल्यवान आणि प्रेरणादायी विचार व्यक्त केले. आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आता ज्येष्ठ साहित्यिक आणि सुवार्तेचे माजी संपादक आदरणीय मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात.
ही विनंती करीत आहे. आदरणीय बिशप महोदय, बहुसन्माननीय डॉमिनिका, सिस्टर वंदना, माझा उल्लेख हेडमास्टर म्हणून केला गेला. माझी कॉलर टाईट झाली कारण मी इकडे 50 वर्षापूर्वी हेडमास्टर होतो. तेव्हा विद्यार्थी वेगळे होते, आता विद्यार्थी वेगळे आहेत. मी फादर एरिकचा मास्टर होतो सेमिनरीमध्ये आणि तेव्हा एरिक मजबूत होता. आता मी एरिकला सांगितलं, एरिक तू झाला बारीक. तेव्हा एरिक म्हणतो, एवढे रफ वह्या माझ्या डोक्यावर तुम्ही दिल्या, या 4-5 हजार वह्या डोक्यावर घेऊन मी बारीक झालो आणि आजीबाईच्या मिशा जशा नसतात तशा माझ्या मिशा पण मी काढून टाकल्या, त्यामुळे मी बारीक दिसतो. मला वाटतं त्याने स्पष्टपणे सांगितलं. एवढं बरं झालं की एवढ्या सगळ्या वह्या डोक्यावर सांभाळायचं म्हणजे सोपं काम नाही. भगिनींनो, मित्र हो, तुम्ही ह्या महिला याच्यासाठी बरं झालं धर्मप्रांतीय आणि रमेश माता फेडरेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हे होत आहे. ही खरोखर आनंदाची बाब आहे. तिकडे लिहिलं आहे महिला. मी बघत होतो तिकडे आणि पलीकडे महिलांची चित्र आहेत जी तुम्हाला दिसत नाही, परंतु डॉमिनिकाला व्यवस्थित दिसली कारण त्याच्यात मदर तेरेसा आहे, इंदिरा गांधी आहे, आपल्याकडच्या समाजसुधारका आहेत. तेव्हा ही महिला आपल्याला सांगते का आपला सत्कार त्यावेळेला होईल की मी मग खोडून टाकीन आणि हिला पण खोडून टाकीन आणि आम्ही सगळ्याचा विचार करू लागू. तर महिला जी आहे तो मग खोडून चालणार नाही, हिलाही खोडून चालणार नाही. तर सगळ्या जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा आपला धर्मप्रांतीय महिला दिन आपण साजरा केला असं होईल. तर महिलामधला ही पण मधला गाळायचा नाही, पहिला म पण गाळायचा नाही. तर हेडमास्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो, संपूर्ण महिला हा शब्द आपण पुढे घ्यायचा आहे आणि आपण पुढे मार्गक्रमण करायचं आहे. आजच्या ह्या समारंभाला तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देत असताना हा जो डॉमिनिकाचा सन्मान होतो आहे, डॉमिनिका म्हणजे रविवार. ती फक्त रविवारीच मिसाला जाऊन फक्त रविवारी संडे स्कूलच्या मुलांना शिकवून ती मोठी झाली नाही. तिने सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि तिचा आवाज म्हणजे वसईचा आवाज दाखवला. म्हणून सगळ्यांच्या वतीने पुनश्च एक वार मी डॉमिनिकनचा सन्मान करतो आणि तिला याहून मोठे मान मिळतील की नाही मला माहिती नाही, पण असेच तिचे सन्मान होत राहो आणि तिचे चांगली वाक्य आपल्या कानावर सतत पडत राहोत. सिस्टर पण एवढ्या लांबून आलेल्या आहेत. सिस्टर वंदना, वसईच्या वतीने आपल्या सगळ्यांचं वतीने मी तुम्हाला वंदन करून आता वंदना सिस्टरना काही उपदेश करायचा असेल तर त्यांना मी माझी जागा देतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस. आपल्या विनोदी शैलीतून फादरांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद फादर. तरुण, उत्साही, महिलांना सोबत घेऊन कार्य करणाऱ्या धर्मप्रांतीय महिला आयोगाच्या संचालिका आदरणीय सिस्टर वंदना यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय बिशप थॉमस, मॉन्सिन्युअर फादर एरिक, फादर विजय, डॉमिनिका मॅडम, रीटा मॅडम आणि इथे उपस्थित असलेले सर्व स्त्रियांना शुभ संध्याकाळ, आनंदी संध्याकाळ. 8 तारीखला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला आणि आज आपण धर्मप्रांतीय महिला दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित झालो आहे. 2 दिवस, परवा दिवशी मला बिशपनी फोन केला होता आणि मला सांगितलं की वंदना तू स्टेजवर बसायचं आहे. मी म्हटलं कशाला, तू डिरेक्टर आहे म्हणून. मी म्हटलं राहून द्या ना बिशप. नाही तू येऊन बस, भाषण नाही द्यायचं असं म्हणलं. म्हणून मला बरं वाटलं की ओके भाषण नाही द्यायचं. मला भाषण द्यायला खूप आवडते.
मराठीमध्ये नाही, पहिलेच वेळा मराठीमध्ये मी बोलते. माझी मराठी समजून घ्या. मराठी भाषा मला आवडते. एक कविता होती, मी मुलांच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं की आम्ही महाराष्ट्र कन्या आई मराठी आमुची, स्वर्गाहुनी ही आम्हाला माया मराठी भाषाची. कोणाला माहीत आहे? नाही? स्वर्गाहुनी ही आम्हाला माया मराठी भाषाची. मला मराठी भाषा खूप आवडते. आता जेव्हा मी इथे लिस्टमध्ये पाहिलं की शुभेच्छा सिस्टर वंदना, बिशपला म्हणलं की बिशप तुम्ही म्हणलं भाषण नाही आहे, काय आहे? बिशपनी म्हणलं मेसेज दे, मेसेज. एवढंच म्हणलं. आता बिशपनी मेसेज दिला, डॉमिनिका मॅडमनी खूप खूप छान मेसेज दिला, रीता मॅडमनी पण दिला. आता मला काय मेसेज द्यायची गरज नाही, पण मी तुम्हाला 2 गोष्ट सांगते. तुम्ही वाचलं आहे, खूप वेळा वाचलं आहे मी, जे तुम्हाला सांगायला जाणार आहे ते. उत्पत्ती, बायबलमध्ये पहिला पुस्तक आहे उत्पत्ती, माहीत आहे तुम्हाला. तिथे आपण वाचलं आहे की देवाने दिवस, रात, सन, मून, झाड, प्राणी सगळ्याचा निर्माण केला आणि नंतर निर्माण केला ॲडम. ॲडमला मराठीमध्ये काय म्हणतो? आदाम. पण देवाला वाटलं की काहीतरी इनकम्प्लीट आहे, छान दिसत नाही, काहीतरी इनकम्प्लीट आहे, आणि म्हणून त्यांनी कोणाचा सर्जन केला? जेव्हा ईव काय म्हणतात जेव्हा तिचा निर्माण केला, देवाला वाटलं की सगळं कंप्लीट झालं. कंप्लीट म्हणून महिला आहे ते सगळं कंप्लीट करते. वाक्याला आपण काय पूर्णविराम ठेवतो तसंच महिलाचं काम आहे सगळं कंप्लीट करायचं. आवडलं? महिलाचा निर्माण केला आणि नंतर देवाने काय केलं? जाऊन झोपले, रेस्ट घेतला. का? जेव्हा देवाने खूप निर्माण केला, झाडा आणि खूप खूप केलं, देव थकला नाही. पण जेव्हा महिलाचा निर्माण केला, का थकलं? कारण त्याची खूप एनर्जी गेली. मेंटल स्ट्रेस आला. कारण महिलाचा स्पेशल मेंदू द्यायचं होतं, स्पेशल डोळे द्यायचं होतं, स्पेशल जीभ द्यायची होती, स्पेशल कान, स्पेशल काडी, सगळं स्पेशल करायचं होतं, हात पाय सगळं सगळं सगळं. म्हणून कसं करायचं? तेव्हा कम्प्युटर नव्हते, पण मास्टर माइंड होता. देव थकला. म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्या स्त्रियांना की देवाना तुम्हाला, मला, आपल्याला स्पेशल केलं आहे. स्पेशल, सगळ्या फील्डमध्ये स्पेशल, सगळ्यासाठी स्पेशल, आणि सगळ्या क्षेत्रामध्ये स्पेशल, सगळ्या फील्डमध्ये स्पेशल आपण व्हायचं. आपण आहोत, स्पेशल आहोत जन्मापासून, तरी पण आणि स्पेशल व्हायचं आहे. हे मेसेज आहे महिला दिनाचा. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि मी अपंग मुलांची संस्थामध्ये खूप सेवा केली, खूप सर्विस दिली, आणि मला भाषण द्यायला आवडते, मला नाटक लिहायला आवडते. आणि आपण तेव्हा 30 स्कूल आम्ही नाटकाची स्पर्धामध्ये भाग घेतला होता, आणि स्पर्धाचा आणि नाटकाचा टायटल होता मला माझी आईचा खूप अभिमान वाटतो. मला माझी आईचा खूप अभिमान वाटतो. आम्हाला फर्स्ट प्राईज भेटलं आणि मला फर्स्ट डिरेक्टरची प्राईज भेटली होती, म्हणून मला अजून माहीत आहे. तर आपण जेव्हा महिला दिन साजरा करतो तेव्हा आपण म्हणूया, आपली आईला म्हणूया मला माझी आईचा खूप अभिमान वाटतो. आपली बहीणला म्हणूया मला माझी बहीणचा खूप अभिमान वाटतो.
आपली सूनला म्हणूया की मला माझी सूनचा खूप अभिमान वाटतो, मला माझी मुलगीचा खूप अभिमान वाटतो, मला माझी शेजारीचा पण खूप अभिमान वाटतो. म्हणू शकणार का? हां, आपण म्हणूया. जर आपण असं म्हणलं, जर आपण असं चिंतलं, तर आपले समाज आहे ते खूप चेंज होईल. देवाने आपल्याला स्पेशल सगळं दिलं आहे, तर आपण दुसरी स्त्रिया ज्यांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, खूप आजार आहे, खूप संकट आहे, त्यांना मदत करूया, त्यांना आधार देऊया, त्यांना हात देऊन त्यांना पुढे आणूया. आपला ख्रिस्ती समाज आहे त्याला पुढे घेऊया. आपला धर्म प्रांत आहे त्याचा पण विकास करूया. एकामेकाला हात देऊन आपण आपल्या धर्मप्रांतला पुढे नेऊया. हीच माझी शुभेच्छा, हीच माझी प्रार्थना. थँक्यू बिशप. आपल्या नम्र स्वभावासोबत आपण मराठी आपली भाषा समजून मराठीतून विचार व्यक्त केले. महिला म्हणजे सर्व कार्याची पूर्तता, देवाची सर्वोत्तम निर्मिती. आपण आम्हा प्रत्येकाला आज जाणून दिलं की आम्ही प्रत्येकजण स्पेशल आहोत. पुन्हा एकदा आपण सिस्टरांना जोरदार टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. मार्गदर्शक असे असावेत जे अंधारातही प्रकाश दाखवतात आणि निराश मनातही आशेची ज्योत पेटवतात. आदरणीय रेव्हरंड फादर एरिक अल्फान्सो यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. आपल्या वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसूजा, सन्माननीय व्यासपीठ, आपण होली फॅमिली चर्च या ठिकाणी एक फॅमिली म्हणून एकत्र आज जमलेलो आहोत. उपस्थित सर्व महिलांना आजच्या दिवसाच्या प्रार्थनामयी सदिच्छा आणि शुभेच्छा. डॉमिनिका मॅडमने आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे विचार चिंतन दिलेलं आहे. स्त्री कुटुंबाची महत्त्वाची घटक आहे, समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि कुटुंबामध्ये या स्त्रीचं योगदान खूप मोठं असतं. सुरुवातीला एकत्र कुटुंब पद्धती असायची, आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आणखीन विभक्तता आलेली आहे. परंतु स्त्रीची भूमिका, स्त्रीचा रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपलं कुटुंब सांभाळत असताना समाज आपला आहे, मी समाजाची आहे, हा एक सकारात्मक विचार आपण ठेवावा. स्वतःची कौटुंबिक उन्नती करत असताना समाजाची उन्नती आणि प्रगती आपण करावी. हीच प्रार्थनामय सदिच्छा आणि शुभेच्छा. थँक्यू. आपल्या मनपूर्वक शुभेच्छांबद्दल मनपूर्वक आभार. आपले प्रेमळ शब्द आमच्यासाठी नेहमीच सकारात्मकतेचा आणि ऊर्जेचा अखंड स्रोत आहेत. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आम्हा भुईगावकरांचे आध्यात्मिक मार्गदर्शक, ज्यांच्या शब्दात प्रेम, शांती आणि आशेचा संदेश असतो, असे आदरणीय रेव्हरंड फादर विजय लोपिस यांना मी शुभेच्छा देण्याची विनंती करते. आपल्या धर्मप्रांताचे लाडके मेंढपाळ बिशप थॉमस डिसूजा आणि सन्मान्य व्यासपीठ, माझ्या प्रिय भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये मातेचं म्हणजे आईचं जे स्थान आहे ते इनडिस्पेन्सेबल, अद्वितीय आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मला भगिनींविषयी एक आदर आहे, पूज्य भाव आहे. आणि तो कशामुळे आहे की मी ज्या वेळेला जॉईन झालो जेजविटमध्ये आणि मी अंधेरीला होतो आपल्या विनालयामध्ये, आणि विनालयामध्ये असताना मी काय करायचो की माझे कपडे हे झाले की मी पुरं घरी पाठवायचो. आणि तिथे एक वयस्कर, एक वयाच्या 85 वर्षाचे एक धर्मगुरू होते स्पॅनिश, आणि ते आपले कपडे स्वतः धुवत होते. मी त्यांना सांगितलं की फादर, मी आपले कपडे धुतो. ते सांगितलं की जोपर्यंत माझे हात पाय चालतात तोपर्यंत मी हे कपडे धुणार.
मग मी माझ्या रूममध्ये गेलो, मी विचार केला की आपण का कपडे धुवू नये, आणि मी त्या दिवशी सगळे कपडे काढले आणि धुवायला घेतले. आणि जेव्हा मी धुतले दुसऱ्या दिवशी माझी पाठ पकडली. आणि त्या दिवसापासून मला स्त्रियांविषयी जो आदरभाव आहे, जो पूज्य भाव आहे, तो त्या दिवसापासून मी विचार केला की माझ्या मातेने आणि माझ्या बहिणींनी माझ्यासाठी काय केलं आहे हे त्या दिवशी मला कळालं. आणि नंतर मग 34 वर्ष मी धर्मगुरू, फक्त इथे यायच्या अगोदरपर्यंत मी माझे संपूर्ण कपडे, मग कॅसेक असो, माझे सर्व बेडशीट, माझे सर्व कपडे मी धुवत असे. फक्त इथे आल्यानंतर थोडंसं आजारी पडल्यानंतर मी बंद केलं इथे. पण तू गेली म्हणजे अगोदर 34 वर्ष मी कपडे धुतले, कारण मी विचार केला की ह्या माता भगिनींचं काय योगदान आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मी सांगतो की तुम्ही जे काम करत आहेत आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या समाजासाठी जे योगदान देत आहेत ते अद्वितीय आहे, अवर्णनीय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या दिवशी शुभेच्छा देतो की तुमचा जो रोल आहे तो तुमचा महत्त्वाचा आहे, तो तुम्ही असेच करत राहा. समाजाची, कुटुंबाची सेवा करा आणि चांगल्या स्त्रियांचे जे गुणगान बायबलमध्ये गायलेले आहेत तेच तुम्ही गा. ही तुम्हाला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द पूर्ण. धन्यवाद. स्त्रियांच्या योगदानाविषयी फादरांनी आदरभाव व्यक्त केला. आपल्या आशीर्वादमय शुभेच्छाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपले प्रेम, आशीर्वाद आणि प्रोत्साहन आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरोत. धन्यवाद फादर. कार्यक्रमाला दिशा देणारे, विचारांना अर्थ देणारे आणि प्रेरणेला नवी उंची देणारे क्षण म्हणजे अध्यक्षीय मार्गदर्शन. मला ठाऊक आहे आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनपर शब्दांची आतुरतेने वाट पाहत आहोत. आपले सर्वांचे लाडके वसई धर्मप्रांताचे मेंढपाळ सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा आपल्या अनुभवाच्या प्रकाशात आणि विचारांच्या गाभाऱ्यातून ते आपल्याला नक्कीच काहीतरी मौल्यवान संदेश देतील. त्यांना मी अध्यक्षीय विचार प्रकट करण्याची नम्र विनंती करते. अध्यक्षीय भाषण सुरू करण्या अगोदर इथे बसलं असताना मी समोर बघितलं आणि मला वाटतं की एका व्यक्तीचं आणखीन सत्कार झाला पाहिजे आणि ती व्यक्ती म्हणजे आपल्या सिस्टर नॅटी लोपिस ह्यांचं गेल्या वर्षी महिला दिनाच्या दिवशी राज्य पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि मी म्हणून त्यांना विनंती करतो की त्याने पुढे यावे आणि आमचं पुष्पगुच्छ स्वीकारावं. युवदर्शन टू नर्मदा ही जी वाटचाल त्यांची झालेली आहे आणि आता सख्या भगिनी म्हणून त्या ज्या मार्गदर्शन करतात त्याबद्दल राज्य पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं महिला दिनाच्या दिवशी. आपण देखील धर्मप्रांतातर्फे या कार्याची नोंद घेऊया. सर्वप्रथम सर्व उपस्थित महिलांना आणि जे उपस्थित राहू शकले नाहीत त्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी विमेन्स डे टू ऑल ऑफ यू. आजच्या आपल्या सत्कारमूर्ती डॉमिनिकाताई, आपल्या रमेद माता फेडरेशनच्या संस्थापक मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया, आमचे मित्र आणि स्नेही फादर एरिक, फादर विजय, फादर मिल्टन आपल्यामध्ये आहेत. उपस्थित सर्व सिस्टर्स, महिला आयोगाच्या संचालिका सिस्टर वंदना, रमेद माता फेडरेशनच्या अध्यक्षा रीटा डिकॉस्टा, त्या अगोदरच्या डिकोस्टा होत्या, आता डिसोज आहेत, आम्ही डिसोज सगळे. आणि उपस्थित सर्व फेडरेशनच्या सोडॅलिटीच्या अध्यक्षा, पदाधिकारी, तुम्हा सर्वांचं मी आजच्या दिवशी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आज आपला हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला
रूप आणि रंग देण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून तुमचे खास कौतुक. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या प्रिय आया बहिणींनो, माझ्या भाषणानंतर खरा कार्यक्रम आहे आणि म्हणून कुणीही जाऊ नका. फार रंगतदार असा कार्यक्रम आहे आणि जर तुम्ही तो पाहिला नाही किंवा तुम्ही बसमध्ये जाण्याची घाई केली आणि तुम्हाला आवाज आला का परत याल तुम्ही. आणि म्हणून सर्वांनी शेवटचा कार्यक्रम पाहिल्याशिवाय जायचं नाही. सर्वप्रथम मी आपल्या भुईगावच्या लोकांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी केवळ फक्त भगिनींनाच बोलवलं आहे असं नाही, तर काही पुरुष मंडळी समाजसेवक देखील आपल्यामध्ये आहेत, तर त्यांना देखील धन्यवाद. आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी जी संमती दिली त्याबद्दल खास धन्यवाद. रमेश माता फेडरेशन हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अतोनात श्रम घेत असते. अनेक सभा त्यासाठी आयोजित केल्या जातात. या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अगदी शिस्तबद्ध आणि आटोपत्या वेळामध्ये होण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते आणि म्हणून रमेश माता फेडरेशनचे संचालक, सर्व पदाधिकारी आणि सर्व अध्यक्ष ह्यांना देखील धन्यवाद. प्रिय महिलांनो, हा महिला दिन आपण साजरा करतो कशासाठी? महिलांची शक्ती, जिद्द आणि अमूल्य योगदान ह्याची दखल घेण्यासाठी. आजचा दिवस हा केवळ एक उत्सव नाही, तर तो आत्मपरीक्षणाचा, कृतज्ञतेचा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सन्मान, पाठिंबा आणि उन्नती सुनिश्चित करणारा, समाज घडविण्याच्या नव्या बांधिलकीचा क्षण आहे. मी काही शब्द इंग्लिशमध्येही बोलणार, कारण आपल्यामध्ये काही इंग्लिश पॅरिसच्या देखील भगिनी आहेत. टुडेज ओकेजन इज ॲन रिफ्लेक्शन टू क्रिएट ॲन इन्क्लुसिव्ह सोसायटी wherein we could recognize the contribution of the women and the participation. ह्या वर्षी संयुक्त राष्ट्राने जो विषय घेतला आहे तो म्हणजे गिव टू गेन, देऊन मिळवा. ही संकल्पना जी आहे ती प्रेरणादायी आहे. ती आपल्याला आठवण करून देते की प्रगती आणि समृद्धी फक्त घेण्याने मिळवता येत नाही, तर देणे ह्याने ती मिळत असते. काय द्यायचं आहे? व्हॉट वी हॅव टू गिव्ह. संधी देणे, आदर देणे, प्रोत्साहन देणे आणि समान हक्क देणे. वी नीड टू गिव्ह अपॉर्च्युनिटीज, वी नीड टू गिव्ह रिस्पेक्ट, we need to promote promotion, and we need to give equal rights. जेव्हा आपण समाजामध्ये महिलांना योग्य अशी संधी किंवा जागा उपलब्ध करून देतो आणि साधनं देतो, तेव्हा निश्चितच आपला समाज विकास, नाविन्यपूर्ण आणि नव उपक्रमाच्या दिशेने वाटचाल करीत असते. आणि इतिहास त्यासाठी साक्ष आहे. हिस्ट्री रिव्हील्स व्हॉट विमेन कॅन डू टू ट्रान्सफॉर्म सोसायटी. आणि म्हणून आपण पाहतो की महिला नेत्या, शिक्षिका, काळजीवाहूक आणि अग्रदूत अशा भूमिका पार पाडत असतात. नेतृत्व करताना कुटुंबाचं संगोपन करणे, अर्थव्यवस्था पाहणे आणि त्याद्वारे संपूर्ण समाजाचं जणू काही विश्लेषण करणे हे ते सहजरित्या करत असतात.
आणि म्हणून त्या अनुषंगाने देऊन मिळवा, गिव्ह अँड गेन ही जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपल्याला महिलांना संध्या उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचा जणू काही समाजाच्या परिवर्तनासाठी उपयोग करून घेण्यासाठी एक आमंत्रण आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, ह्या वर्षी उपवास काळामध्ये आपण आपल्या गाव मिसाच्या वेळेला एक नवीन संकल्पना समोर ठेवली आहे. इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स, म्हणजेच पर्यावरणाशी सुसंगत असलेले सोहळे पार पाडणे. या सोहळ्याबाजीमुळे आपल्या महिलांना किती त्रास होतो हे तुम्ही महिलाच जाणून आहात. ह्यामध्ये सगळ्यात भिरडले जातात किंवा ज्यांना अधिक कष्ट होतात तो वर्ग म्हणजे महिला वर्ग आहे. आणि म्हणून तुमची भूमिका ह्यामध्ये खूप मोठी आहे. इको फ्रेंडली सेलिब्रेशन जर आपल्याला कृतीत उतरवायचे असतील तर मी धर्मप्रांताच्या वतीने आपल्या सर्व महिलांना विनंती वजा आज्ञा करीन की आपण त्यामध्ये अग्रेसर भूमिका घेतली पाहिजे. ही सुव्यवस्था आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये, आपल्या मोठ्या कुटुंबामध्ये म्हणजे नातेवाईकामध्ये आणि धर्मग्रामामध्ये कशी आपल्याला अंमलात आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. इट मे बी अ स्मॉल बिगिनिंग, सुरुवात कदाचित छोटी असेल, परंतु आपण पुढाकार घ्यायला शिकले पाहिजेत आणि पुढाकार घेऊन आपण ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गिव्ह अँड गेन ह्या तत्वानुसार आपण जर ह्या विचाराला खतपाणी घातली, हा विचार रुजविण्यासाठी, वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितच त्याचे फायदे आपल्या मुलांना, आपल्या तरुणांना, आपल्या समाजाला झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपण ही गुंतवणूक केली पाहिजे. ही गुंतवणूक जेव्हा आपण करू तेव्हा समाजाच्या भविष्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. आणि म्हणून मी सर्व महिलांना विनंती करीन की आपण ह्याविषयी आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मुलांसमवेत, आपल्या ज्येष्ठ लोकांसमवेत चर्चा करून आपले सोहळे चांगले मात्र पर्यावरणाशी सुसंगत कसे करता येतील आणि जी निकष आपल्याला ह्या प्रबोधनाद्वारे दाखवून दिलेली आहेत त्यामधले जास्तीत जास्त गोष्टी कशा अंमलात आणता येतील ह्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गिव्ह अँड गेन, द्या आणि मिळवा, हे जे तत्त्व आहे त्यामध्ये एक आणखीन चांगला मुद्दा जो संयुक्त राष्ट्राने आपल्यासमोर ठेवला आहे, ज्याच्याविषयी डॉमिनिका मॅडमने देखील आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे गिव्ह प्रोत्साहन, गिव्ह पाठिंबा. आपण एकमेकांना सोबत केली पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांच्या बरोबर असले पाहिजेत. जे जे चांगलं आहे, जे जे समाजाच्या हितासाठी आहे आणि ज्याद्वारे समाजाला नवीन आदर्श निर्माण होत असते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कधीही संकोच बाळगायचा नाही. समाज म्हणून आपण असे वातावरण तयार केले पाहिजे की जिथे महिलांना त्यांच्या महत्त्वाकांक्षांमध्ये पाठिंबा मिळेल, त्यांचे वैज्ञानिक आणि उद्योजक किंवा कला, नेतृत्व आणि काळजीवाहक गुण आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्याद्वारे ते एक नवीन समाज घडविण्यासाठी प्रयत्न करतील. ही संकल्पना महिलांमध्ये मार्गदर्शन आणि एकतेचं महत्त्व हे देखील अधोरेखित करीत आहे. इट स्पीक्स ऑफ युनिटी अँड टुगेदरनेस इन प्रमोटिंग वुमेन इक्वॉलिटी. आणि म्हणून जेव्हा महिला इतर महिलांना साथ देतात, ज्ञान वाटतात, मार्गदर्शन करतात,
संधीचे दरवाजे उघडतात, तेव्हा सशक्तीकरणाचे मजबूत जाळे तयार होते. या सहकार्याच्या भावनेमुळे प्रगती ही सहज घडून येत असते आणि ती अनेकापर्यंत पोचत असते. आणि म्हणून महिलांचे सशक्तीकरण ही सर्वांची जबाबदारी आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. देऊन मिळवा, गिव्ह अँड गेन ही संकल्पना आपल्याला वैयक्तिक यशाच्या पलीकडे जाऊन सामूहिक प्रगतीचा विचार करण्यासाठी प्रेरणा देते. जेव्हा आपण एखाद्या मुलीला मार्गदर्शनासाठी वेळ देतो, तिचे भविष्यातील नेतृत्व घडविण्यासाठी तिला संधी उपलब्ध करून देतो, तेव्हा आपण निश्चितच सर्व महिलांचा आदर करतो. त्याद्वारे सुसमृद्ध असा विचार आणि उत्तम नेतृत्व घडविण्यासाठी मदत होते. तेव्हाच न्याय आणि सर्जनशीलता ह्याला वाव मिळतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज आपण विचारविनिमय करायचा आहे की सर्व महिलांना आपल्याला संघटित कसं करता येईल, सर्वांना समानता आणि न्याय ह्यामध्ये आपल्याला कसं पुढे नेता येईल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदर, कृतज्ञता आणि सहकार्याची भावना आपल्या मनात आपल्याला कशी रुजवता येईल. प्रिय महिलांनो, तुमची ताकद, करुणा, जिद्द अनेक पिढ्यांना प्रेरणा देऊ शकते. तुम्ही समाजाला दाखवून देता की धैर्य आणि संधी एकत्र आल्यावर प्रगती निश्चितच घडत असते. आणि म्हणून त्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो, तुमचा आदर करतो आणि तुम्हाला सलाम करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना आपण लक्षात ठेवूया, सशक्तीकरण टू एनकरेज ही एखादी घटना नाही, तर सतत चालणारी प्रक्रिया आहे. वी नीड टू कॉन्स्टंटली सपोर्ट, एनकरेज अँड बी विथ वन अनदर. हीच संकल्पना पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. चला, आशा, निर्धार आणि एकतेने पुढे जाऊया. आपल्या प्रयत्नामुळे उद्याचा दिवस अधिक उज्ज्वळ आणि अधिक समानतेचा हो. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. स्त्री शक्तीचे सामर्थ्य, तिचे समाजातील अनमोल स्थान आपण अत्यंत भावपूर्ण शब्दात उजागर केले. घेण्यापेक्षा देण्यातला आनंद महत्त्वाचा आहे. पर्यावरणवादी सोहळ्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा ही सूचना तुम्ही मांडलीत. आम्हा तमाम महिलांतर्फे मी आपणास आश्वासित करते की त्यासाठी नक्कीच महिला प्रयत्नशील राहतील. आपले चैतन्यदायी विचारांनी आपण आम्हाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून बिशपांना धन्यवाद देऊया. आता आपण सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पुढच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मान्यवरांना नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठासमोरील आसनावर स्थानापन्न व्हावे. त्याचा आशीर्वाद हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आणि अखंड अशी देणगी आहे. त्याच परमेश्वराने आपल्याला दिलेली आणखी एक सुंदर भेट म्हणजे पर्यावरण. हा निसर्ग जर आपण जपला तर आपल्या कुटुंबात सुख,
समाधान, प्रेम आणि शांती नांदत राहील. याचं सुंदर विचाराला साकार रूप देत पाली पॅरिश सादर करीत आहे श्रद्धा, पर्यावरण आणि कुटुंब या विषयावर आधारित एक सुंदर नृत्य. कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. बोलो कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम. सुनाई नहीं दिया? तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. पर्यावरण दिवस यह प्यारा सारा विश्व मनाए. पर्यावरण दिवस यह प्यारा सारा विश्व मनाए. चिंता कुल वैज्ञानिक सबको दे आवाज जगाए. अब तो जाग अरे इंसान, अब तो जाग अरे इंसान, अब तो जाग अरे इंसान, अब तो जाग अरे इंसान. पर्यावरण दिवस यह प्यारा सारा विश्व मनाए. चिंता कुल वैज्ञानिक सबको दे आवाज जगाए. अब तो जाग अरे इंसान, अब तो जाग अरे इंसान, अब तो जाग अरे इंसान, अब तो जाग अरे इंसान. सभोवती फुले सैलिया बागेचा कोण माई, माई या बागेचा कोण माई. बागे सभोवती फुले सैलिया बागेचा कोण माई, माई या बागेचा कोण माई. बागे सभोवती फुले सैलिया बागेचा कोण माई, माई या बागेचा कोण माई. बागेचा कोण माई, माई या बागेचा कोण माई. ओठाला लाली कानाला वाली माई दिसते फिल्म वाली, माई दिसते फिल्म वाली. ओठाला लाली कानाला वाली माई दिसते फिल्म वाली, माई दिसते फिल्म वाली. हातान बांगड्या माथ्यान गजराही चवसेचे वर नखरा, नाही चवसेचे वर नखरा. हातान बांगड्या माथ्यान गजराही चवसेचे वर नखरा, माई चवसेचे वर नखरा. लाल घगरा शिताईचा वक्रा वाई वसईचे वर नखरा, माई चवसेचे वर नखरा. सीताईचा वाक्र माई वसेची वर नखरा, माई वसेची वर
बागेसभोवती फुले सायली या बागेचा कोण माई, माई या बागेचा कोण माई. बागेसभोवती फुलली शैलिया बागेचा कोण माई, माया बागेचा कोण माई. बागेसभोवती फुले सायली या बागेचा कोण माई, माई या बागेचा कोण माई. बागेसभोवती फुलली शैलिया बागेचा कोण माई, माया बागेचा कोण माई. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे, मार्गो मार्गो तुझी दांडी. माना आधार तुझे ओळख जाऊ दे. वाव, अतिशय सुंदर. परमेश्वराचा जय जयकार करत उत्सव, श्रद्धा, पर्यावरण आणि कुटुंब या विषयावर आधारित अत्यंत मनस्पर्शी आणि प्रभावशाली आपले नृत्य होते. आपल्या तालावर नाचायला भाग पाडणाऱ्या पाली पेरीची आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद देऊया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांना आपण दाद देऊया त्यांच्या या सादरीकरणाबद्दल. बिशपांनी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमाची मजा अजून संपलेली नाही. आपल्याच काही भगिनी नृत्याच्या तालावर आपल्याला संमोहित करण्यासाठी येणार आहेत. आपापल्या रोजच्या आयुष्यात परतण्याआधी आपल्या सन्माननीय बिशपांचा समारोपीय आशीर्वाद घेऊनच हा सुंदर अनुभव पूर्ण करून येथून नवीन ऊर्जा घेऊनच परत जाऊया. म्हणून आग्रहाची विनंती, कृपया कोणीही आपली जागा सोडू नका. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला शोभा देणाऱ्या प्रत्येक हाताला, प्रत्येक मनाला त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि मायेच्या योगदानाला आदर दर्शवायला, या सुंदर क्षणांसाठी धन्यवाद व्यक्त करायला गिरीज चर्चच्या सोडॅलिटी अध्यक्षा सौ सिल्विया मचाडो यांना मी मंचावर आमंत्रित करते. वेळ आली आहे निरोपाची, स्नेहपूर्ण परतण्याची. आभार आहेत निमित्त मात्र, साथ आहे आपली जन्मोजन्मीची. वाक्याच्या शेवटी पूर्ण मिल्या दिल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी आभाराचा गोड कार्यक्रम पार पाडल्याशिवाय कार्यक्रम परिपूर्ण होणार नाही. सर्वप्रथम सर्व काही सुरळीतपणे घडवून आणणाऱ्या ईश्वराचे आपण आभार मानूया. नंतर आपल्या धर्मप्रांताचे लाडके मेंढपाळ बिशप थॉमस डिसोजा, आपल्याबरोबर ते नेहमीच असतात. आपणास प्रोत्साहन देतात. मोलाचा संदेश आपणास देणारे, त्यांना पाहिल्यावरच प्रत्येकाला आनंद आणि प्रोत्साहन मिळते. आपले प्रेरणास्थान असणारे आपले बिशप, शब्दांनी कसे आभार व्यक्त करायचे तुमचे. तुमच्याविषयीच्या आदराने मन भरून आले आमचे. फादर आभारी. नंतर आपले फादर मॉन्सिनर कोरिया, रमेद माता फेडरेशनचे संस्थापक, ज्येष्ठ लेखक, अभ्यासाची कास व या वयातसुद्धा नाविन्याची आस असे आपले मॉन्सिनर फ्रान्सिस कोरिया तरुणालाही लाजवतील अशी जबाबदार गिरीज ग्रामात तुम्ही एवढी मोठी जबाबदारी पार पाडतात. तुमचे खूप खूप आभार फादर. आज भुईगाव धर्मग्रामात महिला दिन साजरा करीत असताना पॅरिस प्रिस्ट फादर विजय लोपिस व त्यांची महिला टीम गर्दनी भुईगावकराचं सुंदर आयोजन. खूप खूप आभार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
रमेद माता फेडरेशनचे अध्यक्ष व सल्लागार फादर एरिक अल्फान्सो, बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्व, कार्यक्रमाचे शिल्पकार, मानलेच पाहिजे, तुमचे मनापासून आभार. आजच्या सत्कार मूर्ती ज्याने आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले आहे, अशा आपल्या लाडक्या भगिनी, आपल्या मैत्रीण, सन्माननीय डॉमिनिका मॅडम, स्त्रीची सामालकी बांधिलकी या विषयावर तुम्ही सुंदररित्या प्रबोधन केलेलं आहे. धन्यवाद डॉमिनिकाबाई. धर्मप्रांतीय महिला आयोगाच्या संचालिका सिस्टर वंदना यांनी आपल्याला खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आपल्या सोडालिटीच्या अध्यक्षा, मितभाषी व स्मित हास्य करून सर्वांनाच मोहून टाकणाऱ्या आपल्या रीटा डिसोजा मॅडम, मुद्देसूद प्रास्ताविकाबद्दल तुमचे आभार. बहारदार सूत्रसंचलन करणाऱ्या आपल्या भगिनी, भुईगाव पॅरिशमधील रंजना करवालो व सांडोर पॅरिशमधील भारती अथाईत, खूप खूप आभारी. व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफर करणारे सुमित यांचे आभार. तसेच लाईट व खुर्च्यांची व्यवस्था पाहणारे निलेश करवालो, साऊंड सिस्टीम राजेश डाबरे, पार्किंग व इतर व्यवस्था होली फॅमिली ज्येष्ठ नागरिक संघटना, डेकोरेशन जलपुष्प सिस्टर्स, मदतनीस अर्जुन व सूरज, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तांत्रिक मदत स्वप्निला डाबरे भुईगाव, सर्वांचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर असे ईशस्तवन व स्वागत नृत्य करणाऱ्या नानभाट व मर्देस पॅरिश महिलांचे खूप खूप आभार. आपल्या नृत्याद्वारे सामाजिक प्रबोधन करून महिलांना जागेवरच ताल धरायला लावणाऱ्या नृत्यांगणा पाली चर्च, अतिशय सुंदर, खूप खूप धन्यवाद. असेच एकाहून एक सर्रास परफॉर्मन्स आपल्यासमोर घेऊन येत आहेत रमेदी व गिरीश चर्चा एव्हरग्रीन महिला, त्यांचे सुद्धा ॲडव्हान्समध्ये खूप खूप आभार. प्रत्येक पॅरिसच्या महिलांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खारीचा का होईना वाटा उचललेला आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमात श्रोते नसतील तर कार्यक्रम कसा होणार? ऋणी आहोत आम्ही आपले. देते शब्दसुमनामचा उपहार, आपला अमूल्य वेळ दिला म्हणून मानते मनापासून आभार. कोणाच्या तरी स्वप्नासाठी स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवणारी, संसार करताना स्वतःचे दुःख हसण्यावारी नेणारी, प्रत्येक संकटात ढाल म्हणून उभी राहणारी स्त्री म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आई, बहीण, पत्नी, मैत्रीण या रूपात असणारी शक्ती आहे. या तुमच्या अफाट शक्तीला व त्यागाला माझा मनापासून सलाम. हॅपी वुमन्स डे ऑल ऑफ यू. आपण छान काव्यमय पद्धतीने आमचा आभाराचा भार हलका केलात. आपलेही खूप खूप आभार सौ सिल्विया मचाडो मॅडम. समुद्राच्या लाटाप्रमाणेच उत्साहाने भरलेले महाराष्ट्राचे पारंपरिक लोकनृत्य म्हणजे कोळी नृत्य. कोळी बांधवाच्या जीवनातील आनंद आणि कष्ट यांचे सुंदर चित्र या नृत्यातून दिसते. चला तर टाळ्यांच्या गजरात कोळी नृत्यांचे स्वागत करूया. सादर करतील रमेदी पॅरिसमधील आपल्या बहिणी.
वाव, या कोळी नृत्याने जणू आपण वसईच्या बंदरावरच जाऊन आलेलो आहोत. पण तुमची मच्छी मात्र आम्हाला मिळाली नाही. हा एक कंप्लेंट आहे सगळ्यांची. या रंगतदार आणि अप्रतिम नृत्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढलेली आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून रमेदीकरांना धन्यवाद देऊया. आठवणींचा खजिना, जुन्या गाण्यांचा गोडवा आणि नृत्याची जादू. त्या तालावर नाचायला आणि आठवणींचा आनंद अनुभवायला सज्ज व्हा. कारण आता आपल्याला आपल्या तारुण्याच्या सोनेरी दिवसात घेऊन जायला येत आहेत गिरीश पॅरिसच्या एव्हरग्रीन महिला. अश्विनी ये ना, ये ना. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसीला, बे प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दिवाणा रसीला, बे प्यार जरासा नशीला. साजना तुझी साजना विसर झाले गेले सखार शरण आले राया तुला रे. विसर झाले गेले सखार शरण आले राया तुला रे. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. और जो तन मन में हो रहा है ये तो होना ही था. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. ही नवरी असली, अरे ही मनात ठसली. तिचा नखरा पाहून काळीज उडते हो. धक 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 धक. नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघतोय हो. टकमक टकमक. जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान. जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान. अरे मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान. मायाच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. मायाच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी आपण का लावजी पाहे कुणीतरी. रावजी आपण का लावजी पाहे कुणीतरी. हमने
तुमको देखा, तुमने हमको देखा ऐसे, अरे हमने तुमको देखा, तुमने हमको देखा ऐसे, हम तुम सनम सातों जन्म मिलते रहे हो जैसे। गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू होशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय। आज संगतीनं तुझ्या मी येणार ना, यार संगतीनं तुझ्या मी येणार ना, तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना। जिमी जिमी आजा आजा आजा, जिमी जिमी आजा आजा आजा, आजा रे मेरे साथ ये जागी जागी रात, पुकार तुझे सुन सुना दे वही धुन। जिमी जिमी आजा आजा आजा, जिमी जिमी आजा आजा आजा, आजा रे मेरे साथ ये जागी जागी रात, पुकार तुझे सुन सुना दे वही धुन। जिमी 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 आजा आजा आजा, जिमी जिमी आजा आजा आजा। घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुलबाळ सासूहार, जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर। बाय पण भारी देवा, बाय पण भारी र, 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 बाय पण भारी देवा, बाय पण भारी र। तमाम महिलांना पुन्हा एकदा आवाहन, हात बांधून बसू नका, तर आपले हात टाळ्यांसाठी मोकळे करा, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना धन्यवाद देऊया। कितीतरी सुंदर आठवणी तुम्ही खरंच आम्हाला पुन्हा एकदा त्या सोनेरी दिवसात घेऊन गेलात, पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार। आजच्या सुंदर प्रवासाचा समारोप करत असताना आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, प्रेम आणि समृद्धी पेरण्यासाठी आपले सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा यांनी आशीर्वाद देऊन आम्हाला उपकृत करावे। आशीर्वादासाठी कृपया सर्वांनी आपापल्या जागी शांत उभे राहूया। सर्वांनी शांतपणे उभं राहायचं आहे। एक क्षण आपण आपले डोळे बंद करूया, हात जोडूया। देवाने आपल्याला जीवनाची जी देणगी दिली आहे त्याबद्दल आभार मानूया। विशेष करून तुम्हाला महिला म्हणून जे परमेश्वराने जीवन दिलेलं आहे त्याबद्दल देवाचे आभार माना। आणि स्वतःसाठी व आपल्या कुटुंबासाठी विशेष प्रार्थना करा। प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर तसेच सर्व महिलांवर यावा म्हणून आपण प्रार्थना करूया। प्रभू तुम्हाबरोबर असो,
बंधू भगिनीनं आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर आणि तुमच्या कुटुंबावर येवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपल्या आशीर्वादाच्या प्रकाशात आमच्या जीवनात विश्वास, प्रेरणा आणि शांतीचे नवे किरण फुलत राहो. धन्यवाद आदरणीय बिशप साहेब. हा सुंदर सोहळा संपत असताना पुन्हा एकदा त्या अद्भुत शक्तीला सलाम.